आता चर्चेचा मुद्दा पहलगाम आहे. 62 साली काय झालं, 61 साली काय झालं हा नाहीये. समजा नेहरूंनी ती चूक केली, तुम्ही काय शहाणपणा केला दाखवा. तुम्ही घेतलं काश्मीर. तेव्हा अमित शहा असं म्हणाले की तुम्हाला अतिरेक्यांच्या धर्माबद्दल थोडी चिंता आहे का, प्रॉब्लेम आहे का. हे अत्यंत हलकट विधान आहे अमित शहाचं आणि ह्याच शब्दात ते चॅनलवरती ठेव. पुलवामाबद्दल माहिती नाही, पार्लमेंटच्या अटॅकबद्दल माहिती नाही, युरीबद्दल माहिती नाही आणि आता पहलगामबद्दल डिटेल माहिती नाही. कोणतीही डिटेल माहिती त्यांनी दिलेली नाही आणि आता एकदम 3 दहशतवादी मारून टाकले आणि त्याला पुरावे काय कशावर तेच होते. समजा उद्या झाला एखादा दहशतवादी हल्ला किंवा 8 दिवसांत झाला तर भारत लगेच युद्ध करणार आहे. भारत लगेच युद्ध करणार आहे का ट्रम्पचं ऐकणार आहे. त्यामुळे भारताने असे गमजा मारू नयेत. यांच्या डोक्यात नागरिकता वगैरे काही नाही. यांच्या डोक्यात फक्त हिंदू मुस्लिम आहे. त्यांना मुस्लिम लोकांचे मतदानाचे हक्क काढून घ्यायचे आहेत. तिकडे फक्त मोहन भागवत आणि इकडे फक्त मोदी. मोदींच्या नंतर कोण याची चर्चा सुद्धा कधी होत नाही. तुम्हाला असं वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी मरेपर्यंत सत्ता सोडणार नाही हे मला माहिती आहे. ते कशा पद्धतीने ती सत्ता राबवतील माहित नाही. त्यामध्ये मोहन भागवत असोत नाही तर मोहन भागवतांचा बाप असो ते काय करणार नाही. पैसे आणि दहशत या 2 गोष्टींवरती अवलंबून आहे मोदी सरकार आणि त्यामुळे मोदी राहतील. समजा ते हे बदलतील, धोरण बदलतील, पद बदलतील, घटना बदलतील, पण मोदी मरेपर्यंत सत्तेत राहणार. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. द पॉलिटिक्स या आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्यांदा काश्मीरमध्ये पहलगामला झालेला भीषण दहशतवादी हल्ला, त्याच्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर आणि मग भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली शस्त्रसंधी, या घडामोडी गेले 2 ते 3 महिने देशभरामध्ये चर्चेत आहेत. संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या विषयांवरचे मुद्दे, भाषणं चांगलीच गाजली. या सगळ्याबद्दलच आपण बोलणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक कुमार केतकर सरांशी. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये. नमस्कार, धन्यवाद. सर, पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर इतक्या घडामोडी घडत गेल्या की हा भीषण दहशतवादी हल्ला जो आहे त्याचा कुठेतरी आपल्याला विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण झालेला होता. पण संसदेमध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये खास करून विरोधकांनी पहलगामच्या हल्ल्याचं जे गांभीर्य आहे ते पुन्हा आपल्या सगळ्यांच्या नजरेला आणून दिलं. तुम्हाला काय वाटतं, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा हल्ला किती भीषण आहे? पहिली गोष्ट म्हणजे तो विसरला जाण्याची शक्यता नव्हती. तो विसरला गेला असं वाटलं कारण त्याच्या पाठोपाठच इस्रायल आणि पॅलेस्टीन आणि अमेरिका आणि इराण आणि इस्रायल आणि इराण यांच्यामधली युद्ध सुरू झाली. त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये असं वाटलं की आता हे मागे पडलं की काय. ते मागे पडणं शक्य नव्हतं आणि शक्य झालंही नाही. मधल्या काळामध्ये पार्लमेंटमधले जवळजवळ 65च्या आसपास काही खासदार यांना ठिकठिकाणी जगभर पाठवण्यात आलं. त्यांच्याबरोबर काही नोकरशाह सुद्धा होते. म्हणजे प्रत्यक्षात खासदार मला टेकून साठ होते, बाकी नोकरशाह होते. असे सगळे आणि काही चांगले संपादक वगैरे सुद्धा होते. ते सगळे परदेशात जाऊन भारताची भूमिका समजावून सांगायला तिकडे गेले. त्यामुळे तोही कंटिन्युएशन मधलाच भाग होता, त्याचाच फॉलोअप होता. त्यामुळे विसरलं गेलं वगैरे असं काही झालं नाही. दुसरं, तू शब्दप्रयोग केला, समजा देशात हे गाजत होतं, तर देशात नाही परदेशात सुद्धा गाजत होतं. कारण ब्रिटिश पार्लमेंटने सुद्धा याची दखल घेतली. अमेरिकन सिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेला नंतर जो ट्रम्पच्या आदेशानुसार शस्त्रसंधी झाला असं ट्रम्प म्हणतात आणि भारत ते मान्य करत नाही. पण पाकिस्तान त्याला विरोध करत नाही. म्हणजे पाकिस्तानने ते मान्य केलंय, भारताने त्याला विरोध दाखवलाय की आम्हाला ट्रम्पनी काही सांगितलं नाही. परंतु आत्तापर्यंत ट्रम्पनी ते विधान 30 वेळा केलेलं आहे आणि आपण एकदाही ट्रम्प खोटं बोलतायत असं म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे प्रत्यक्षात ते झालेलं आहे किंवा झालेलं असणारे उघड आहे. म्हणजेच तो प्रश्न भारत पाकिस्तान यांच्यापुरता नव्हता, तर तो आंतरराष्ट्रीय प्रश्न होता. कारण भारत आणि पाकिस्तान दोघांकडे अण्वस्त्र आहेत. जर हे अधिक पसरलं असतं तर अणुयुद्ध झालं असतं आणि त्याच्यामुळे हा प्रश्न भारत पाकिस्तानपुरता मर्यादित नाही. बरोबर. सर, संसदेमध्ये राहुल गांधींचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच ट्रम्पच्या मुद्द्याचा वारंवार उल्लेख केला आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिलं की तुम्ही संसदेमध्ये उभं राहून सांगाल का की ट्रम्प खोटं बोलतायत शस्त्रसंधीबद्दल. पण त्याच्यानंतर मोदींनी ट्रम्प यांचा उल्लेखही केला नाही आणि आता आणखीन वरकडी म्हणून की काय, ट्रम्प यांनी भारतावर आयात शुल्क लादलेलं आहे. पाकिस्तान बरोबर नवे तेल साठ्यांचे करार ते करतायत. हा ट्रम्प फॅक्टर किती महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने? माझ्या मते खूप महत्वाचा आहे. कारण असं की नुसतं व्यापारी करार महत्वाचा नाहीये, तर राजकारण महत्वाचं आहे आणि अमेरिका भारत संबंध महत्वाचे आहेत. आणि नरेंद्र मोदींनी
अगदी अश्लाघ्य शब्दात सांगायचं तर ट्रम्प यांची व्यक्तिगत आणि अमेरिकेची इतकी प्रच्छन्न चमचेगिरी केलेली आहे की त्याच्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांमध्ये संपूर्ण फरकच पडतो. अशा पद्धतीने भारत नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या काळामध्ये म्हणजे इंदिरा गांधींच्या किंवा राजीव गांधींच्या काळात वागत नव्हता. आपण खऱ्या अर्थाने अलिप्त होतो. आपण कोणत्याही देशाला अशा प्रकारे शरण गेलो नव्हतो किंवा लाचार झालो नव्हतो. अगली बार ट्रम्प सरकार ही मोदींची घोषणा जरा काही वर्षांपूर्वीची आहे, म्हणजे त्यांच्या निवडणुकीपूर्वीची. त्याप्रमाणे ती घोषणा झाल्यानंतर सुद्धा आपण पाहिलंय की मोदी सातत्याने अमेरिकेशी चर्चा करताना पडतं घेत आहेत आणि एक प्रकारे त्यांच्या समोर लाचारी लोचतपणा करताना आपल्याला दिसत आहेत. अमेरिकेने इतक्या वाईट पद्धतीने भारतावर टीका केली आहे, वाईट पद्धतीने भारतावर टॅरिफ लावलेले आहेत, पण आपल्याकडे कुठेही त्याच्याबद्दल तक्रारीचा सूर परराष्ट्र मंत्रालयाकडनं किंवा पंतप्रधानांच्या कार्यालयातनं आलेला नाही. यावरून भारत अमेरिकेला घाबरू नये किंवा त्यांची लाचारी करतोय. बरोबर. एका बाजूला भारताशी अशी वर्तणूक आहे ट्रम्प यांची आणि अमेरिकेचीच, आणि दुसऱ्या बाजूला ते पाकिस्तानला मात्र पायघड्या घालतायत. हा मुद्दा पुन्हा पुन्हा उठवला जातोय सर की पहलगामचा हल्ला जो होता तो दहशतवादी हल्ला होता, ते दहशतवादी पाकिस्तानमधून आलेले होते, याच्यात काही शंकाच नाही. पण कोणत्याही देशाने तीव्र शब्दात पाकिस्तानचा निषेध केला नाही, दहशतवादाचा निषेध केला. आपण परराष्ट्र धोरणामध्ये मुत्सद्देगिरीमध्ये कमी पडतोय असं म्हटलं जातं, त्याला तुम्हाला काय कारण वाटतं? आपण परराष्ट्र धोरणात तर भारताला उरलंच नाहीये. कारण आपण जो सबकॉन्टिनेंट म्हणतो म्हणजे उपखंड, भारतीय उपखंड, याच्यात कोण कोण आहेत? पाकिस्तान आहेत, बांगलादेश आहे, मालदीव आहे, भूतान आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे आणि काही प्रमाणात अफगाणिस्तान सुद्धा आहे. याच्यातल्या एकाही देशाशी चर्चा पण नाही झाली या विषयावर. म्हणजे दक्षिण आशिया जर आपण म्हणतो त्या दक्षिण आशियातला कोणताही देश तुमच्या बाजून नाहीये. पाकिस्तान नाही, बांगलादेश नाही आणि तर चीन पण नाही. चीन काही दक्षिण आशियात नाही, पण चीन पण नाही. म्हणजे ह्या परिसरामध्ये कोणताही देश तुमच्या बरोबर नाही. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोदी इतक्या देशाच्या अध्यक्षांना, राजांना, पंतप्रधानांना मिठ्या मारून आलेले आहेत, पण त्या मिठ्या मारल्यापैकी एकाही पंतप्रधानांनी किंवा एकाही राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या बाजूनी भूमिका घेतली नाही. त्यांनी कायम काय म्हटलं, भारत आणि पाकिस्तान युद्ध होऊ नये, भारत पाकिस्ताननी शांतता बाळगावी. परंतु भारताची बाजू आणि पाकिस्तानचं नाव सुद्धा न घेणं या पहलगाम प्रकरणामध्ये. आता तू म्हणलीस पहलगामचं सिद्धच झालंय की पाकिस्तान, असं कुठे सिद्ध झालंय? आपला तो आरोप आहे की पहलगाम मध्ये झालेला हल्ला हा पाकिस्तानने केलाही असेल, कारण दहशतवाद हे त्यांनी शस्त्र वापरलेलं आहे. परंतु मुद्दा तो नाहीये. पहलगाम मध्ये स्थानिक पातळीवरती जर निर्माण झालेला दहशतवाद असेल तर मग त्याला तुम्ही काय म्हणणार? तो काही पाकिस्तानच्या मदतीचा नाही, तो इथलाच आहे. कारण 370 कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये जो असंतोष आहे त्या असंतोषातनं पण होऊ शकतं. पण आपण असं गृहीत धरूया की तो पाकिस्ताननीच असंतोष पेटवलेला आहे आणि पाकिस्तान मार्फत झालाय. तरी सुद्धा कोणीही जगातल्या ते विधान मान्य केलेलं नाही. त्यांनी दहशतवादाचा निषेध केलाय, पाकिस्तानचा निषेध केलेला नाही. इथेच आपली मुत्सद्देगिरी, एवढे मंत्री आणि एवढे सगळे खासदार तिकडे जाऊन आले, परंतु आपल्या परराष्ट्र धोरणामुळे त्यांच्यात काही फरक पडलाय असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात सर की चीन पाकिस्तानला अगदी रिअल टाइम डेटा देत होता की प्रत्यक्ष काय घडतंय ऑपरेशन सिंधूरमध्ये, आणि त्यानंतर राफेल सारखी विमानं पडली, किती विमानं पडली, ती का पडली, ह्याच्यावरून सुद्धा बऱ्याच चर्चा सगळ्या दिसत आहेत. अजूनही माहिती सरकार लपवतंय आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या अफवांना अक्षरशः उधाण आलंय. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा कुणासाठी तरी महत्वाचा आहे की नाही? आहेच, तोच महत्वाचा मुद्दा आहे. किंबहुना आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी काही प्रमाणात तरी लोकांसमोर सर्व माहिती दिली पाहिजे. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारत चीन युद्ध ज्यावेळी चालू होते 1962 साली, त्यावेळेला पंडित नेहरू रोजच्या रोज पार्लमेंटमध्ये येऊन युद्धाची स्थिती काय आहे, आपल्या देशाची परिस्थिती काय आहे हे सांगत होते. तीच गोष्ट 1965 साली लालबहादूर शास्त्री सांगत होते. 71 साली तर इंदिरा गांधी जाहीरच सांगत होते आणि शिवाय त्या प्रेस कॉन्फरन्सवर घेत होत्या. यावेळेला तू पाहिलं असेल पंतप्रधानांनी त्यांच्या पक्षातल्या खासदारांची पण सभा घेतलेली नाही, पार्लमेंटमध्ये आलेले नाही, प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही आणि एकदम त्या सगळ्या खासदारांना तिकडे पाठवलं. परंतु एनडीएची बैठक घेऊन, खासगी तुम्ही एनडीएचं सरकार आहात तेव्हा मोदींनी एनडीएच्या खासदारांना निदान ब्रीफ करायला पाहिजे, तेही त्यांनी केलं नाही. मोदी प्रेस कॉन्फरन्स गेल्या 11 वर्षात घेतली नाही, इथं तक्रार आहेच,
परंतु असा गंभीर प्रसंग असताना सुद्धा मोदींनी त्याची तशा प्रकारची दखल घेतली नाही. याच्यावर लक्षात येईल की आपल्याकडे मुत्सद्देगिरी नाही, परराष्ट्र धोरणही नाही, आणि ज्याला कम्युनिकेशन पॉलिसी म्हणतात, मीडिया पॉलिसी म्हणतात, ती पण नाही. पण तुम्ही आता पंडित नेहरूंचा उल्लेख केलात. मोदींनी संसदेमध्ये सांगितलं की पंडित नेहरूंनी त्यावेळेस पाकव्याप्त काश्मीर घेतलं असतं, थोडं आणखीन ठाम धोरण ठेवलं असतं तर आता ही वेळ आली नसती. आता चर्चेचा मुद्दा पहलगाम आहे. 62 साली काय झालं, 61 साली काय झालं हा नाहीये, 47 साली काय झालं हा मुद्दा नाहीये. समजा नेहरूंनी ती चूक केली, तुम्ही काय शहाणपणा केला दाखवा. तुम्ही घेतलं काश्मीर, तुम्ही काश्मीर घेतलं का? POK वरती हल्ला केला असं तुम्ही म्हणता, मग का नाही घेतलं काश्मीर? नेहरू चुकले ना, मग तुम्ही बरोबर करा ना. 11 वर्ष नेहरूंच्या नावाने ते शंख करतायत, परंतु एकही मुद्दा ते स्पष्ट करू शकलेले नाहीत की असं का घडलं असावं. उदाहरणार्थ सांगतो, 1962च्या युद्धासंबंधामध्ये सगळे पेपर्स सादर करा पार्लमेंटला, अशी मागणी जनसंघ आणि त्याच्यानंतर भाजपची कायम होती. आता तुम्ही 11 वर्ष राज्यावर काढा ते पेपर, ते का काढत नाहीत पेपर सगळे 62 सालच्या युद्धाचे? आता तुम्ही नुसता नेहरूंचा मधून उल्लेख करता, मग काढा 62चे सगळे पेपर्स. ते काढत नाहीत कारण त्यांना माहिती आहे ते अंगाशी येईल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून जी आहे की त्यांनी लष्कराला आणि एअरफोर्सला अप्रत्यक्षपणे बदनाम केलंय. त्यामुळे आपले जे सिनियर मिलिटरी ऑफिसर्स होते त्यांनी एकाने इंडोनेशियामध्ये आणि एका सिंगापूरमध्ये स्पष्ट जाहीर केलं की भारताने अधिक चांगली कामगिरी केली असती, पण आमच्यावरती राजकीय दबाव होता. आता राजकीय दबावाने लष्कर चालणार नाही, एअरफोर्स चालणार नाही, परंतु एअरफोर्स आणि आर्मीने ही भूमिका घेतलेली असल्यामुळे, म्हणजे बोलण्याची भूमिका घेतलेली असल्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा हे नाराज आहेत, पण ते बोलू शकत नाहीयेत, त्यांचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे नेहरूंच्या वरती 1962 साली 61 साली आणि 47 साली काय झालं हे सांगून हे यातनं सुटू शकत नाहीत. पण मुद्दा असा की नेहरूंच्या काळात झालेले ते जे काही सांगतात तेच पूर्ण खोटं आहे. पण त्याचा चर्चेचा विषय तू म्हणली तसा पहलगाम नंतरची स्थिती आहे. बरोबर, पहलगाम नंतरची स्थिती. त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये सांगितलं की आम्ही पहलगाम हल्ल्यातल्या अतिरेक्यांना ठार मारलेलं आहे. 3 अतिरेकी जे होते त्यांना आम्ही ठार मारलंय, त्याचं ऑपरेशन महादेव असं नाव त्यांनी ठेवलं. आणि विरोधक जेव्हा म्हणाले की ह्याच्यामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय आहे, तेव्हा अमित शहा असं म्हणाले की तुम्हाला अतिरेक्यांच्या धर्माबद्दल थोडी चिंता आहे का, प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला खरंच वाटतं पहलगाम मधले अतिरेकी मारले गेले? हे अत्यंत हलकट विधान आहे अमित शहाचं, आणि याच शब्दात ते चॅनलवरती ठेव. हलकट विधान असं आहे की पहिली गोष्ट, तुम्ही पहलगामच्या हल्ल्यानंतर, युद्ध झाल्यानंतर, हे खासदार तिकडे जाऊन आल्यानंतर तुम्हाला पहलगामचे टेररिस्ट सापडले नव्हते. लोकसभा सुरू होणार, पार्लमेंट सेशन सुरू होणार म्हटल्याबरोबर तुम्ही आदल्या दिवशी त्यांना पकडले आणि ठार मारून टाकले, म्हणजे तुमच्याकडे काहीच पुरावा नाही. आता ह्या पद्धतीने, अशा पद्धतीने काश्मीरमधल्या दहशतवादाच्या नावाखाली मारलेल्यांची संख्या काही शेकड्यांमध्ये आहे. असे पुलवामाचं काय केलं त्यांनी? पुलवामाबद्दल त्यांनी व्हाईट पेपर तरी दिलाय? साधं ज्याला म्हणतो आपण व्हाईट पेपर देतात कोणत्याही अशा घटनेनंतर, पुलवामाबद्दल दिलेलं नाही, आत्ताही दिलेला नाही. आता एकदम लोकसभा येणार म्हटल्याबरोबर तुम्ही 3 ठार मारले आणि त्याच्यावरती तुम्ही म्हणता की त्यांच्या धर्माचा प्रश्न आहे. काय वाटेल ते बोलतात. पहिली गोष्ट, हा धर्माचा प्रश्नच नाहीये. दहशतवाद्यांना धर्म नसतो. नथुराम गोडसे हिंदू होते, राजीव गांधींना मारणारे तामिळ हिंदू होते, इंदिरा गांधींना मारणारे शीख होते, कोणीच त्यात मुस्लिम नव्हतं. मग असं असल्या टाईपचे अँटी मुस्लिम विधानं करून कोणाला शहाणपणा शिकवतात? विकृती आहे त्यांची, बाकी काही नाही. पण सर, भाजप नेत्यांचं पुन्हा पुन्हा म्हणणं असतं की पहलगाम मध्ये धर्म विचारून अतिरेक्यांनी असं ते म्हणतायत. प्रत्यक्षात तिथे असलेल्या 26 लोकांपैकी फक्त 1-2 लोकांनीच ते विधान केले, बाकी कोणी केलेलं नाहीये. किंबहुना काही लोकांनी असं विधान केलंय, ते प्रसिद्ध झालंय की ती स्थानिक मुसलमानांनी त्यांना मदत केली आहे. तिथल्या त्या या लोकांना जे विक्टिम होते त्यांना मदत केली, त्यांना हॉस्पिटलला जाणं, त्यांच्या कुटुंबियांना मदत करणं, हे तिथल्या स्थानिक काश्मीरी मुसलमानांनी केलेलं आहे. त्यामुळे हे बोलण्याला काय अर्थ आहे का यांच्या? पण यांच्या टाळक्यामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम इतकं भरलेलं आहे, द्वेष इतका भरलेला आहे, विद्वेष. त्या विद्वेषाच्या जोरावर त्या निवडणुका जिंकतायत आणि अर्थातच इलेक्शनला मॅनिप्युलेशन करून इलेक्शन कमिशनला. बरोबर, त्या विषयावर आपण बोलूया. पण सर, बरेच तज्ज्ञ असं सांगतायत की आधी उरी झालं, मग पुलवामा झालं, नंतर पहलगाम झालं. आता भारत सरकारने असं म्हटलेलं आहे की या पद्धतीची दहशतवादी कृती आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, हे ऍक्ट ऑफ वॉर आम्ही समजू. तुम्हाला काय वाटतं की ऑपरेशन सिंदूर, त्याच्यानंतर झालेली शस्त्रसंधी, हे पाहता पाकिस्तान निर्मित दहशतवादावर खरं उत्तर काय आहे? समजा उद्या झाला एखादा दहशतवादी हल्ला
किंवा 8 दिवसांनी झाला किंवा तर भारत लगेच युद्ध करणार आहे? भारत लगेच युद्ध करणार आहे का ट्रम्पचं ऐकणार आहे? त्यामुळे भारताने अशा गमजा मारू नयेत की आम्ही लगेच युद्ध करू आणि युद्ध करताना पुन्हा तुमची राफेल पडली. आता यावेळेला त्यांनी सांगितलं नसतं की 5 राफेल गेलेत किंवा आपली 5 विमानं गेलीत, त्यातले 3 राफेल आहे असं म्हणतात. त्याच्याबद्दल ते बोलत का नाहीत? कारण राफेल बरोबर गुप्त करार केलेला आहे. खुद्द फ्रान्समध्ये याच्यावर विश्वास नाहीये की राफेल पडली नाही म्हणून. त्यांना पण मान्य आहे की राफेल पडली आहेत म्हणून. जगात कोणीही असं म्हटलेलं नाही की विमानं पडलेली नाहीत किंवा विमानं किती पडलेली आहेत. त्याच्याबद्दल स्पष्ट खुलासे जागतिक पातळीवर झाले की ह्यांना ते परवडणारे नाहीत, कारण यांनी सगळ्या गोष्टी भ्रष्टाचाराने आणि गुप्तपणे केलेल्या आहेत, विशेषतः राफेलच्या मदतल्या. त्यामुळे ते बोलत नाहीयेत. आणि नंतर त्यांचं म्हणणं असं आहे की चीननी पुरवली माहिती त्यांना. मग ते तुम्हाला कळायला पाहिजे होतं. राहुल गांधींनी 370 कलम रद्द झालं तेव्हाच जाहीरपणे म्हटलेलं आहे की हे कलम रद्द करून तुम्ही चीन आणि पाकिस्तानला अशा पद्धतीने एकत्र आणताय की ज्याच्यामुळे आपल्याला पुढे युद्धात धोका होईल. हे राहुल गांधींचं विधान 8 वर्षापूर्वीच आहे. बरोबर. पण सर, तुम्ही आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा पुन्हा पुन्हा उल्लेख करताय. याच्यामध्ये चीनचं हवाई दल आहे किंवा एकूणच लष्कर हे खूप सक्षम आहे, अत्याधुनिक आहे. हे जेव्हा लक्षात आलं इव्हन अमेरिकेच्या सुद्धा, तेव्हा सुद्धा भारत पाकिस्तान युद्ध थांबावं यासाठी प्रयत्न झाले असं म्हणतात. दुसऱ्या वेळेला पाकिस्ताननी ट्रम्प यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली म्हणून अमेरिका त्यांना फेवर करते असंही म्हटलं जातं. नेमकं तुम्हाला काय वाटतं या शस्त्रसंधीमागे काय? कंपन्या बिंपन्यांचा काही संबंध नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय बिकट आहे, ती जवळजवळ कोसळलेली असं म्हणायला हरकत नाही. परंतु याचा अर्थ त्यांचं लष्कर किंवा त्यांचं सैन्य हे कमी सक्षम आहे असं नाही. त्यांचं ते लष्करचा भाग जो आहे तो पूर्णपणे सक्षम आहे. आत्ता अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने ती आत्ताच नाही, 1971 मध्ये ज्यावेळेला किसिंजर तिकडे गेले, हेनरी किसिंजर, निक्सन यांचे सिक्युरिटी ॲडवायझर, आणि त्याच्यानंतर चीन स्वतः निक्सन गेले, तेव्हापासून त्यांनी चीन हा एक त्यांचा बेस केलाय पाकिस्तानच्या त्यांच्या पॉलिटिकल आणि मिलिटरी बेसला मदत करणारा. तेव्हापासून खरं म्हणजे पाकिस्तान आणि चीन एकत्र आले, कारण हेनरी किसिंजर आणि निक्सन यांची भेट घडवून आणण्यामध्ये अप्रत्यक्षपणे याह्या खान म्हणजे त्यांचे मिलिटरी चीफ जे सुरुवातीला अध्यक्ष होते त्यांची मदत झालेली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं पाकिस्तान हा त्यांचा एक आला आहे. असं जर नसतं तर एका बाजूनी ज्या पहलगामच्या टेररिस्टांना पाकिस्तानची मदत होती आणि जे ट्रम्पच्या समोर सांगण्यात आलेलं आहे त्या पाकिस्तानच्या मिलिटरी चीफला त्यांनी जेवायला बोलवलंय आणि त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला नेमलाय प्रमुख सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टेररिस्ट ग्रुपच्या बद्दल चर्चा करायला. मग जर अमेरिकेला ते मान्य असतं तर त्यांनी त्याचा एवढा सन्मान केला नसता. अँटी टेरर ग्रुपच्या मध्ये भारताचं एवढं काम चालू आहे असा दावा आपला पण असा आहे, पण नेमणूक कोणाची केली तर मुनीरची म्हणजे पाकिस्तानच्या मिलिटरी चीफची. इतकं बोगस आणि दिवाळखोर परराष्ट्र धोरण आता आपलं आहे आणि अमेरिका, पाकिस्तान, चीन यांचे एकमेकांशी कसे संबंध आहेत याचं काही भान आत्ताच्या परराष्ट्र मंत्र्यांना नाही. बरोबर. पण सर, तुम्ही जे सांगताय की आता एकीकडे चीन आणि पाकिस्तानची युती, त्याला अमेरिकेचा असणारा पाठिंबा, आपले रशियाशी संबंध, त्या युतीला पाठिंबा नाही, त्यांचा इंडिपेंडेंटली पाकिस्तानला पाठिंबा आहे. त्यांना हे माहिती आहे की त्यांची युती आहे तरी तो पाठिंबा आहे. पण तरी सुद्धा अमेरिका इतकं दहशतवादाविरोधी ठाम भूमिका का घेत नाहीये या सगळ्या प्रकरणांमध्ये? कारण अमेरिका सुद्धा दहशतवादामध्ये एवढी पळून निघाली. दहशतवादाविरुद्ध ते ठाम भूमिका घेत आहेत. ते पाकिस्तान प्रणित दहशतवादाच्या बद्दल ठाम भूमिका घेत नाहीत. त्यांच्यावरती ज्यावेळेला हल्ला झाला 9/11चा त्यावेळेला त्यांनी वॉरच केलं डायरेक्ट. 2001 नंतर इराक वॉर झालं, ते त्यात 9/11 नंतर झालं. ते घेतात दहशतवाद सिरियसली त्यांच्या भूमीवर झालेल्या दहशतवादावर. अन्यत्र ते काही बोलत नाहीत. त्याच्यानंतर रशियात दहशतवादी हल्ले झालेत, खुद्द चीनमध्ये पण झालेले आहेत, सगळीकडे झालेत, पण अमेरिका त्या दहशतवादाबद्दल बोलत नाही. त्यांचे जिथे हितसंबंध आहेत त्याच्याबद्दल ते बोलतात. पाकिस्तानमध्ये त्यांचे हितसंबंध आहेत म्हणून ते पाकिस्तानला दहशतवादी असं अजून त्यांनी रोग स्टेट अधिकृत म्हटलेलं नाही. हा खूप मोठा धोका आहे. पण मला सर तुम्हाला विचारायचं आहे की हे जेव्हा सगळं पहलगाम हल्ल्याची चर्चा सुरू होती, आपण ट्रम्प आणि म्हणजे झेलेन्स्की यांच्यामध्ये काय चर्चा झाली त्याच्याबद्दल बोलतो पब्लिक डिस्कोर्समध्ये. पॅलेस्टाईन इस्रायलचं काय चाललंय हे आपल्याला माहिती असतं. पण पहलगाम हल्ल्याच्या आधी काही दिवस असीम मुनीर यांनी भारतावर गरळ ओकणारी विधानं केली होती. पाकिस्तानमध्ये नेमकं काय असंतोष माजलेला होता याच्याकडे आपण पुरेसं लक्ष दिलं नाही असं तुम्हाला वाटतं? आपण म्हणजे कोणी?
भारत म्हणजे कोण? म्हणजे आपण सगळ्या लोकांनी, म्हणजे मीडियाने केलं नाही, राजकारण्यांनी केलं नाही, आपल्या धोरणवाल्यांनी केलं नाही, मग तो त्यांचा दोष आहे ना. आपल्या धोरणकर्त्यांनी ठरवायला पाहिजे पाकिस्तानमध्ये काय चाललंय, आपल्या मीडियाने शोध घेतला पाहिजे. मीडिया तर बोलतच नाही. मीडिया जे मोदी म्हणतो त्याची री ओढत असतो. त्यामुळे ज्याला गोदी मीडिया म्हणतात किंवा सगळा मीडिया, सगळ्याच्या सगळा भारतातला मीडिया हा मोदींच्या कंट्रोलमध्ये आहे किंवा दहशतीखाली आहे किंवा त्यांच्या आर्थिक नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे तू म्हणतेस पाकिस्तानमध्ये काय चालू आहे माहित नाही. आपल्याला इथे बसून लंडनमध्ये काय चालू आहे माहितीये, न्यूयॉर्कमध्ये काय चालू आहे माहितीये, पण पाकिस्तानमध्ये काय चालू आहे माहित नाही. म्हणजे जेव्हा पहलगाम हल्ला झाला तेव्हा मग आपण असीम मुनीरची वक्तव्य शोधून काढली, मग बलुचिस्तानमध्ये त्याच्या अगोदर का नाही काढली? पण अजून तरी पाकिस्तानच्या सगळ्या हालचालींवर भारताचं लक्ष आहे असं मला वाटतं का? भारताच्या हेर खात्याचं लक्ष आहे, पण त्यांना सगळं समजतंय असं नाही. कारण जर सगळं समजलं असतं तर अशी परिस्थिती आलीच नसती. त्यांचं लक्ष आहे याचा अर्थ त्यांना सगळं समजतंय असं नाही. शिवाय कित्येक लोकांचे हात दगडाखाली आहेत. तो कुरुलकर नावाचा मनुष्य डायरेक्टली पाकिस्तानची मदत करत होता. आत्ता परवा पंजाबमध्ये ती मुलगी पकडली, पाकिस्तानला मदत करत असताना. त्याच्याबद्दल पुढे काय ऐकलंय? कुरुलकरांच्याबद्दल पुढे काय ऐकलंय? काही नाही. याचं कारण यांचा त्याच्यात हात आहे. त्यानंतर ते टेररिस्ट पकडले होते उरीच्या हल्ल्यानंतर. त्याचा एक सरदारजी होता, एक पोलीस इन्स्पेक्टर, त्याचं काय झालं पत्ता नाही, कारण तो यांच्याच पुठ्ठ्यातला होता. पण सर, या दहशतवादाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मुंबई बॉम्बस्फोटातले जे सापडलेले आरोपी होते ते निर्दोष सुटले पुराव्याअभावी. कोण निर्दोष सुटले? मुंबई बॉम्बस्फोटातले जे आरोपी होते परवाचे मालेगावचे, मालेगावच्या आधीचे मुंबई निर्दोष सुटले. म्हणजे निर्दोष असतील म्हणून सुटले. निर्दोष सुटले म्हणजे तुझ्या वाक्याचा अर्थ असा होतो की दोषी होते तरी निर्दोष सुटले? नाही, ते आरोपी होते आणि त्यांच्यावरती इतके वर्ष केस चालली होती आरोपी, आणि ते निर्दोष सुटले. पण मग विरोधकांचा असा आरोप आहे की तुम्ही या दहशतवादाबद्दल बोलता आणि मग मुंबई बॉम्बस्फोटाच्या सगळी जो तपास होता किंवा तो जो खटला होता तो त्या सरकारने नीट का चालवला नाही? त्या सरकारनंतर ह्यांचं 11 वर्ष सरकार आहे, त्यांनी नाही समजा चालवला. 2006 ते 2014 नाही चालवला. 2014 ते 2025 तुम्ही का नाही चालवला? नंतर तेच पोलीस खातं, तेच हेर खातं, तेच ATS म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड हे तुमच्या ताब्यात आहेत. तुम्ही काय केलं? पुढे पुरावा जमा केला नाही. सगळ्याच्या सगळ्यांना निर्दोष सोडण्याचा प्रसंग आला. आणि आता तुम्ही म्हणता की त्या सरकारने काय केलं? अरे त्यांच्या म्हणजे अडवाणी गृहमंत्री असताना, वाजपेयी पंतप्रधान असताना पार्लमेंटवरती हल्ला झाला, आणि तो कधी झाला? अमेरिकेतल्या 9/11च्या पाठोपाठ 3 महिन्याने तो झाला. 11 सप्टेंबरला हा लगेच झाला 12 डिसेंबरला. काय केलंय? कोणी पकडलेत? त्यांनी आपल्या घाईघाईमध्ये निवडणुका आल्या त्यावेळेला एकाला फाशी दिलं, बाकी काही केलेलं नाहीये. पुलवामाबद्दल माहिती नाही, पार्लमेंटच्या अटॅकबद्दल माहिती नाही, युरीबद्दल माहिती नाही, आणि आता पहलगामबद्दल डिटेल माहिती नाही. कोणतीही डिटेल माहिती त्यांनी दिलेली नाही. आणि आता एकदम 3 दहशतवादी मारून टाकले, आणि त्याला पुरावे काय? कशावर? तेच होते नेमके लोकसभा निवडणुकीच्या आदल्या सेशनच्या आदल्या दिवशी कसं काय केलं तुम्ही? बरोबर. पण सर, हा एक मुद्दा आहे की दहशतवादाचा प्रश्न येतो किंवा कोणतीही अशी गंभीर समस्या येते तेव्हा भाजप हिंदू विरुद्ध मुस्लिम असं एक राजकारण उभं करतो. समस्या न येताना स्वतः हिंदू मुस्लिमच करतात. त्यांच्याकडे दुसरं धोरणच नाहीये. त्यांच्याकडे आर्थिक धोरण नाही. बेकारीचं काय करायचं? काय धोरण आहे बोला? बेकारीबद्दल धोरण नाही, विषमतेबद्दल धोरण नाही, त्यानंतर पर्यावरणाबद्दल धोरण नाही. पर्यावरणाचं धूळ धाण होतीये, एक शब्द कोणी उच्चारताना दिसत नाही भाजपचा. पण तरी सुद्धा विरोधक तेवढे आक्रमक नाहीयेत असं बोललं जातं सर. आता हिंदू मुस्लिम वरून आता नागरिकत्वाचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आलेला आहे. बिहारमध्ये काय घडतंय आपण बघतोय. SIR म्हणजे स्पेशल. आक्रमक म्हणजे काय करायचं? म्हणजे अशी विरोधकांकडे काही रणनीती काय करायचं? आक्रमक म्हणजे काय मारामाऱ्या करायच्या? ते मांडतायत, लोकसभेमध्ये मांडतायत, राज्यसभेमध्ये मांडतायत, त्यांच्या भूमिका सांगतायत. आक्रमक म्हणजे त्यांना भाजप पद्धतीची आक्रमकता काँग्रेसकडे नाही. काँग्रेस त्या पद्धतीने आक्रमक होऊ शकत नाही की त्यांना मारा. भाजपची आक्रमकता कशी आहे की गुजरातच्या असेंब्ली ज्यावेळी 74 साली डिझॉल्व्ह झाली नाही तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना खेचून घरातून बाहेर काढले, गाडवावरती झेंड काढली, डांबर फासलं आणि मारले त्यांना. अशा पद्धतीची आक्रमकता जी भाजपकडे आहे तशा प्रकारची आक्रमकता काँग्रेसकडे नाही. काँग्रेस संसदीय पद्धतीने जे राजकारण आहे त्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला करते. त्याला सर्वसाधारण लोकांना आक्रमक पाहिजे, कारण हिंदी सिनेमे पाहून आक्रमकतेची सवय झाली.
संसदीय पद्धतीने विरोध करताय. आपण ऑपरेशन सिंधूरच्या चर्चेमध्ये बघितलं सर. पण बिहारमध्ये आता जे चाललेलं आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे मतदार याद्या पुन्हा नव्याने बनवण्याच्या सगळ्यात जास्त आवाज कोण उठवतोय? सगळ्यात जास्त आवाज काँग्रेसच उठवते. इतर विरोधी पक्षही उठवतात पण मुख्यतः काँग्रेस आहे SIRच्या संबंधात. राहुल गांधी त्याच्याबद्दल गंभीरपणे त्यांना आव्हान दिलेलं आहे की ते सिद्ध करा. त्यांचं सोडा. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक राईट ही काही पार्टी नाहीये, ADR. त्यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले पण बोलायचंच नाही, ऐकायचंच नाही, प्रेस कॉन्फरन्सच घ्यायची नाही, इलेक्शन कमिशनलाही गुलाम करायचं, CBIलाही गुलाम करायचं, ED वापरायचा. हे काय राजकीय पद्धत आहे राज्य चालवण्याची? ती चालली आहे. सर आधार कार्ड असेल किंवा मतदाराकडे असणारं जे कार्ड आहे ते सुद्धा ग्राह्य धरले जाणार नाही असं म्हणतायत. आणि बरीचशी डॉक्युमेंट्स सगळ्या मतदारांकडे मागितली जात आहेत बिहारला. कोर्टामध्ये एक न्यायाधीश सुद्धा त्यांना असं म्हणाले की तुम्ही जी डॉक्युमेंट्स मागताय ती कदाचित माझ्याकडे सुद्धा नसतील. हे आधार कार्ड आणि वोटर कार्ड वरून जे सगळं जे राजकारण आहे सर, नागरिकता ठरवणार कशी कुणाची? यांच्या डोक्यात नागरिकता वगैरे काही नाहीये. यांच्या डोक्यात फक्त हिंदू मुस्लिम आहे. त्यांना मुस्लिम लोकांचे मतदानाचे हक्क काढून घ्यायचे आहेत. ते डायरेक्ट काढून घेता येत नाहीत म्हणून मग हे काढा ते काढा ते काढा. मग तुम्हाला नाही मतदान कारण तुमच्याकडे हा कागद नाही. आता बहुतांश दलितांकडे, ओबीसींकडे, आदिवासींकडे आणि मुस्लिमांकडे ते कागदपत्र नाहीत. हे सगळे स्वतःला शहाणं समजणाऱ्या शिष्ट मध्यमवर्गाकडे सगळं असतं. किंवा नसलं तरी त्या जुनं काय काय दाखवून ते करू शकतात. तर सर्वसामान्य माणसाकडे नसतं. शक्यच नाहीये. 140 कोटी लोक आहेत त्यातले 92 कोटी मतदार आहेत. 92 कोटी लोकांकडे सगळी डॉक्युमेंट नाहीत. माझ्या माहितीत कित्येक लोक असतात की ज्यांच्याकडे जन्मतारखेचा दाखला नाही. बरोबर. माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही. पण त्यांनी जर विचारलं मॅरेज सर्टिफिकेट दाखवा तर माझी पण पंचायत होईल. तेच न्यायाधीश सुद्धा म्हणाले की बरीचशी डॉक्युमेंट आमच्याकडे सुद्धा नाहीये. सर पण काँग्रेस असेल किंवा बिहारमधल्या बाकी सगळे विरोधक पार्ट्या ज्या आहेत त्या म्हणाल्या की तुम्ही जर असं वागलात तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार घालू असं एक अस्त्र त्यांनी उगारलं. काँग्रेस नाही म्हणली. बरोबर. काँग्रेसने बायकॉटची भूमिका कधी घेतलेली नाही. काँग्रेस हा एक संसदीय पक्ष आहे. तो संसदीय पद्धतीने कायम वागत आलेला आहे. त्यांनी निवडणुकांवर बायकॉट केलेलं नाही. तुम्ही निवडणुका खोटारड्या पद्धतीने चालवता, त्या मॅनिप्युलेट करता, आकडेवारी लपवता, डेटा देत नाही हे आरोप आहेत. परंतु म्हणून आम्ही बायकॉट करू इलेक्शन ही काँग्रेसची भूमिका नाही. पण सर आधार कार्ड किंवा वोटर कार्ड वरून चाललेला सगळा जो गोंधळ आहे असं म्हटलं जातं की बिहारमध्ये सुरू झालंय पूर्ण देशभरात जाईल. पण काँग्रेस एक मुख्य विरोधी पक्ष म्हणून हा विषय लोकांपर्यंत नेण्यामध्ये अपयशी ठरतंय. कोणी सांगितलं नाही करत काँग्रेस लोकांपर्यंत नेते. काँग्रेसच नेते बिहारमध्ये आता मुख्यतः कोण करतंय? काँग्रेसच करतंय. आणि लालूंचा RJD करतोय पण मुख्यतः काँग्रेसच करतोय. गुजरातमध्ये राहुल गांधींनी तर गेले काही दिवस फक्त ह्याच विषयावरती त्यांना धारण झालेलं आहे. पण हा विषय थोडासा बिहार पुरता मर्यादित वाटतो. तो देशभरातल्या लोकांना अजून समजलेलाच नाही. तामिळनाडूमध्ये केरळमध्ये आलाच नाही प्रश्न अजून. आता जिथे तो प्रश्न आहे तिथेच केला पाहिजे ना. बाकी सगळीकडे जिथे नाहीच प्रश्न तिकडे काय करण्यात पॉईंट आहे? पण तुम्हाला असं वाटतं पुढे बंगाल, तामिळनाडू सगळीकडे करायचा प्रयत्न होईल म्हणून तर ममता बॅनर्जींनी पूर्ण विरोध केलाय. तिने सांगितलं आमच्याकडे आम्ही येऊनच देणार नाही. बरोबर. SIR वाल्यांना. बरोबर. या सरकारवर असे आरोप केले जातात की बऱ्याचशा लोकशाही संस्था ज्या आहेत त्यांची रचना सरकारने बदलली, त्या अक्षरशः उद्ध्वस्तच केल्या असा सुद्धा एक आरोप केला जातो. आरोप म्हणजे ती वस्तुस्थिती. आरोप कसला आहे? आपण पाहतोय ना ती वस्तुस्थिती. पहाटे 2 वाजता CBIच्या चीफला हाकललं तिथे येऊन आणि आणलं दुसऱ्या पोलिसांनी तिकडे पकडलं त्यांना. हे असल्या प्रकारचे कधी झाले नाही. त्यानंतर इलेक्शन कमिशनच्या चीफनी फक्त इलेक्शन सुरूच्या अगोदरच्या आठवड्यात राजीनामा दिला. अजून या घडीपर्यंत त्यांनी का राजीनामा दिला कळलेलं नाही. त्याच्यानंतर CBIचं मी आता तुला सांगितलं. ED मध्ये पण हेच झालेलं आहे. ED मध्ये एका अधिकाऱ्याने बंड केलं. चर्चा नाही. सगळ्या संस्थांवरती असा दहशतवादी कंट्रोल आहे, दहशतवादी नियंत्रण आहे की त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत आहे की सगळ्या आता UGC ताब्यात घेतली आहे, युनिव्हर्सिट्या ताब्यात घेत आहेत, कॉलेज आणि अकॅडमिक संस्था ताब्यात घेत आहेत, ब्युरोक्रेसी पूर्णपणे ताब्यात घेतलेली आहे. अशा पद्धतीने त्याचं नियंत्रण चाललंय सगळ्या लोकांवर. बरोबर. सर या घटनात्मक संस्था ज्या आहेत त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. ते म्हणजे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा सांगताय की जगदीप धनखड यांचा राजीनामा हे एक राजकारण असेल पण यामध्ये एक मोठा गेम असू शकतो. तो काय असेल? तो गेम काही असू शकतो. म्हणजे आता उदाहरणार्थ 2027 साली राष्ट्रपती पदाची निवडणूक होईल. त्यावेळेला मुर्मू जातील आणि नवीन येतील. अनेक वर्ष प्रयत्न चाललाय मोदींचा त्यांनाच राष्ट्रपती व्हायचंय. आता त्यांना राष्ट्रपती व्हायचंय हे त्यांना कॉपी करायचे रशियातली.
रशियामध्ये पुतीन प्रथम त्यांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. 6 वर्षांनी टर्म संपल्यावर त्यांनी घटना बदलली, ते पंतप्रधान निवडून आले. पुन्हा 6 वर्षांनी ते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. आता तरी 2034 पर्यंत राहणार असा त्यांचा ठराव झालाय रशियात. मोदींना तेच करायचंय. मोदी पुतीन काय करतात ते बघतायत, कारण त्या पद्धतीने त्यांची एकाधिकाराचा राहील. RSS आणि बीजेपी हे बेसिकली एकचालकानुवर्तीत्व आले लोक आहेत. तिकडे फक्त मोहन भागवत आणि इकडे फक्त मोदी. मोदींच्या नंतर कोण याची चर्चा सुद्धा कधी होत नाही. मग फडणवीसांना वाटतं तेच आहेत मोदींनंतर, अमित शहाना वाटतं तेच आहेत मोदींनंतर, योगींना वाटतं तेच आहेत, राजनाथ सिंगना वाटतं तेच आहेत. मोदींनंतर कोण अशी काही चर्चा नाहीये. बरोबर, पण एक चालक आहे, एकाचं वर्चस्व आहे. आता त्या संस्थांमधले मतभेद समोर यायला लागलेत सर. म्हणजे मोहन भागवत आणि नरेंद्र मोदींमधले मतभेद, खास करून लोकसभा निवडणुकांच्या वेळेस ते गाजले होते. आणि आता तुम्ही निवृत्त व्हा अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सुद्धा मोदींच्या बाबतीत चालवलं जात आहे. तुम्हाला असं वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी मरेपर्यंत सत्ता सोडणार नाहीत हे मला माहिती आहे. ते कशा पद्धतीने ती सत्ता राबवतील माहित नाही. त्यामध्ये मोहन भागवत असोत नाही तर मोहन भागवतांचा बाप असो, ते काय करणार नाही. आणि मोहन भागवत सह जे करतायत ते कितपत अधिकारवाढीने आणि कितपत खात्रीलायक करतात हे करत नाही. कारण RSS मध्ये सुद्धा 2 गट आहेत किंवा 3 गट आहेत किंवा 4 गट आहेत. एक गट समजा अशा मताचा असेल की मोदींनी जायला पाहिजे, तर बाकी 3 गट त्याच मताचे असं नाही. कारण मोदींनी RSSला आपले गुलाम करून टाकलेले आहेत, ब्युरोक्रेसीला केलंय. तसं जशा तू म्हणलीस इतर इन्स्टिट्यूशन्स ताब्यात घेतले तशी RSS पण ताब्यात घेतली. प्रचंड प्रमाणावर पैसे आणि दहशत या 2 गोष्टींवरती अवलंबून आहे मोदी सरकार. आणि त्यामुळे मोदी राहतील. समजा ते हे बदलतील, धोरण बदलतील, पद बदलतील, घटना बदलतील, पण मोदी मरेपर्यंत सत्तेत राहणार. पण सर सगळे असं म्हणतात की लोकशाही संस्थांचं नेमकं काय होतंय ते आपण बघतोय. सामाजिक सलोखा बिघडल्याचा आरोप सुद्धा होतो. पण याच्यामध्ये तज्ज्ञ असं म्हणतात की देशाचा खजिना सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये लुटला जातोय, अर्थव्यवस्था अडचणीमध्ये आहे, रुपयाचं अवमूल्यन होतंय. या सगळ्या 88 रुपये झाला आज, एका डॉलर 88 झाला. तो सुद्धा खोटा आहे. प्रत्यक्षात तो 98 ते 99 आहे, पण त्याने तो डॉलर खरेदी करून थोपवलाय. पण या सगळ्या गोष्टींकडे देशातल्या मीडियाचं, तज्ज्ञांचं, राजकीय नेत्यांचं पुरेसं लक्ष आहे का? मीडियाचं लक्ष असणारच नाही. मीडिया तेच नियंत्रण करतात. मीडिया संपूर्ण ही बातमी दाखवली का 98 रुपये 88 रुपये रेट झालाय? मीडिया कुठे करतो? मीडिया कुठे मागतो की पहलगामचे हे सगळे दाखवा? मीडिया कुठे मागतो की पुलवामाचे काय ते व्हाईट पेपर दाखवा? मीडिया काहीच करत नाही. मीडिया गप्प आहे. लोयांची हत्या झाली, त्याच्यावर पुस्तकं आली, चर्चा झाली, मीडियामध्ये काही नाही. त्या हरेन पांड्या जो त्यांच्या डायरेक्टली गृह मंत्रालयात होता, मोदींच्या हाताखाली, मोदींच्या मंत्रिमंडळातला गृहमंत्री, त्याची हत्या त्याच्या घरापाशी झाली मोदी मुख्यमंत्री असताना. त्याची पण आपल्याला काही माहिती नाही. त्यामुळे मीडिया काहीच दाखवणार नाही. पण असं एक नॅरेटिव्ह चाललेलं आहे की जगभरातले नेते जर आपण बघितले, तिकडे रशियामध्ये पुतीन आहेत, अमेरिकेमध्ये ट्रम्प आहेत, चीनमध्ये शी जिनपिंग आहेत, नेत्यानाहू, एर्दोगन, या सगळ्या मंडळींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतं? नेतान्याहू आणि मोदी हे भाऊ आहेत. मी ट्रम्पची पण तुलना करणार नाही. नेतान्याहू आणि मोदी अगदी भाऊ सारखे वागतात. ज्या पद्धतीने नेतान्याहू पॅलेस्टाईनला संपूर्णपणे खतम करायला निघालेत, गाझा स्ट्रीपला नरसंहार चाललाय आणि सगळं जग शांत आहे. भारताने आतापर्यंत एकदाही निषेध केलेला नाही त्या नरसंहाराचा. किंबहुना इस्रायल हा एकच देश मोदींच्या काय बाजूचा असतो आणि आपण त्यांच्या बाजूचा असतो. इस्रायलचा आपल्या देशातल्या राजकारणात आणि एकूण नोकरशाहीमध्ये आणि एकूण पोलीसशाहीमध्ये आणि एकूणच तंत्रज्ञाना इतकंच नव्हे तर डिफेन्समध्ये किती मोठ्या प्रमाणावरती हस्तक्षेप आहे हे लोकांना कळतच नाही, लोकांना कोणी सांगत नाहीये. आता इस्रायल हा एक मेजर फोर्स आहे भारतावर, जे काही राजकारण चाललंय त्याच्यामधला, पण कोणी बोलतच नाहीये त्याच्याबद्दल. त्यामुळे नेतान्याहू आणि मोदी बरोबर आहेत, परंतु मी पुतीन आणि मोदींना फक्त पुतीन सारखं पद बदलून सत्तेत राहायचंय, याच्या पलीकडे त्यांची तुलना होऊ शकत नाही. ट्रम्प तर वेगळंच प्रकरण आहे. ट्रम्प हे जगात कोणालाही न कळलेलं कोड आहे. परंतु ट्रम्पच्या असं म्हणतात देर इज ऑलवेज मेथड इन मॅडनेस. ट्रम्पच्या मॅडनेसला काही मेथड आहे की नाही माहित नाही. परंतु ट्रम्प अनेक वेळेला ज्या भूमिका घेतात त्या भूमिकेला अमेरिकेतल्या एका वर्गाचा मोठा पाठिंबा आहे, एका वर्गाचा पूर्ण विरोध आहे. पण मुख्य म्हणजे तिथला मीडिया कन्सिस्टंटली ट्रम्पवरती टीका करताय. ट्रम्पच्या जवळजवळ सर्व धोरणांवरती अमेरिकन मीडिया टीका करतोय.
त्यांना धारेवर धरतोय. आपला मीडिया करतोय, मोदींवर नाही टीका करतो. आपला मीडिया राहुलवर टीका करतो. आपला मीडिया नेहरूंवर टीका करतो. आपला मीडिया इंदिरा गांधीवर टीका करतो. आपला मीडिया मोदींवर, शहांवर, योगीवरती टीका करतो का? फडणवीसांवरती करतो का? नाही करत. अमेरिकन मीडियाची का तुलना होणार नाही म्हणून ट्रम्पनी अजून तिथल्या वर्तमानपत्रांना धमक्या द्यायला सुरुवात केलेली नाही. त्यांचा न्यूयॉर्क टाइम्स, न्यूयॉर्कर, नेशन, रिपब्लिक सगळीकडे फडणवीसांच्या विरुद्ध लेख येतात. आपल्याकडे कुठे येतात? पण सर, एकूणच जग या सगळ्या ट्रान्झिशन मधून जात असताना, सगळी उलथापालथ होत असताना भारताने वाट कशी काढायची? तुम्हाला काय वाटतं? वाट कशी काढायची म्हणजे धड वागायला पाहिजे ना. पहिल्यांदा धोरण असलं पाहिजे ना तुम्हाला. असे प्रसंग काय पहिल्यांदा आलेत? बांगलादेशच्या वेळी प्रसंग नव्हता आला, इंडिया पाक वॉरच्या वेळी नव्हता, इंडिया चायना होता की प्रत्येक वेळा भारताने वाट काढली. याचं कारण आपले जे नेते होते, पंतप्रधान असेल, मुख्यतः पंतप्रधानांच्या रूपाने, त्यांच्याकडे धोरण होतं. त्यांना एक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन होता, ज्याला वर्ल्ड व्ह्यू म्हणतात. तो वर्ल्ड व्ह्यू होता. मोदींचा वर्ल्ड व्ह्यू काय? काही माहित नाही आपल्याला मोदींचा वर्ल्ड व्ह्यू काय. मोदींचा वर्ल्ड व्ह्यू नरेंद्र मोदी हा आहे. नरेंद्र मोदी हाच वर्ल्ड व्ह्यू. नरेंद्र मोदी हेच धोरण. नरेंद्र मोदी हीच प्रतिमा. काल म्हणून राहुल गांधी असं म्हणाले, तुम्ही तुमची प्रतिमा जपण्यासाठी एअरफोर्सला आणि आर्मीला बंधनात टाकले आणि त्यांना त्यांचं कार्य पूर्ण करून दिलं नाही. नाहीतर त्यांनी पीओके मुक्त केला असता. पण तुमची प्रतिमा तुम्हाला सांभाळायची आणि प्रतिमा सांभाळताना अमेरिकेशी संबंध ठेवायचे म्हणून तुम्ही केलं नाही. तेव्हा मुखाट्याने सांगा ट्रम्प इज अ लायर, आणि मुखाट्याने सांगा तुमची प्रतिमा सांभाळणं हेच तुमचं राजकारण आहे. तेवढंच राजकारण आहे. सर, तुमच्यासारखे पत्रकार, राजकीय विश्लेषक, अनेक तज्ज्ञ, तुम्ही तर राज्यसभेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तुम्ही सातत्याने देशाच्या धोरणांवर टीका करता, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर टीका करता. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, तुम्हाला याच्यामध्ये काहीच सकारात्मक दिसत नाहीये का? भारत प्रगती करतोय? काहीही सकारात्मक मोदींच्या काळात मला दिसलेलं नाही. भारताची अर्थव्यवस्था प्रगती करते, धुव्वा उडालेला आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा. म्हणूनच तुम्हाला 80 कोटी लोकांना धान्य द्यायला लागतंय ना, फ्री रेशन का द्यायला लागतंय? का नाही ओपन इकॉनॉमी केली तुम्ही? तर लोकांनी विकत घ्यावं, त्यांच्याकडे खिशात पैसे द्या. तुम्ही त्यांना धान्य देताय 25-25 किलो, कारण तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली भुके कंगाल लोक आहेत. नोकऱ्या ही काय देशाची अर्थव्यवस्था चांगल्याच लक्षण आहे. हायएस्ट एव्हर अनएम्प्लॉयमेंट 47%. एज्युकेटेड इंडियन्स मधली बेकारी आहे मोठ्या प्रमाणावर. आयटी क्षेत्रामध्ये, आणि अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन 10 ट्रिलियनच्या गप्पा मारतात ते. जर तेवढे असेल, बरं दुसरा हा समजा मुद्दे सोडून देऊ, गुंतवणूक कुठे आहे? आपल्या देशातली गुंतवणूक होत नाहीये, परदेशातली गुंतवणूक होत नाहीये. आपल्याला आता ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट करण्यावर अडचणी निर्माण होतात आणि तू म्हणतेस अर्थव्यवस्था चांगली आहे. काही चांगलं दिसत का नाही? चांगलं काही नाहीच ना दिसण्यासारखं. अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणताय की आत्ताच्या घडीमध्ये काही चांगलं दिसत नाहीये, पण तुम्ही आशावादी आहात का की ह्याच्यातून सुद्धा काहीतरी उत्तरं निघतील, भारताची लोकशाही सक्षम होईल, जनता उत्तरं काढेल? जनता वगैरे असं काही नसतं. बरं, जनता उत्तर काढेल, बिचारी जनता काय करणार? पण भारत म्हणजे काय सर? भारताचे लोक. हो, पण भारताचे लोक म्हणजे सगळे तामिळनाडू पासून काश्मीरपर्यंत लोक म्हणजे असं काही एकजीव संघटना नाही लोकांची. ते करायला लागतं ते नेतृत्वाच्या मार्फत होतं. इंदिरा गांधी असतील किंवा नेहरू असतील किंवा पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी असतील, ते म्हणजे जनता होते, कारण त्यांचं लिंक होते लोकांशी. आता तसं नाहीये. आपला देश पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. पण मोदींना तर भरपूर समर्थन आहे, मोठ्या प्रमाणात आहे. मोदींना समर्थन आहे. जर मोदींना समर्थन असतं तर 400 जागा मिळाल्या असत्या. या 240 आल्या त्याही खोट्या आहेत, कारण 80 जागांचा हिशेबच दिलेला नाही निवडणूक आयोगाने. तो दिला हिशेब तर त्यांचा आकडा 160 वर जातो. त्यामुळे मोदींना समर्थन वगैरे जगात कुठेही मोदींना समर्थन मीडियामध्ये आहे. पण तुम्ही भारतभरामध्ये फिरता, महाराष्ट्रामध्ये सुद्धा दौरे कुठेही मोदींना समर्थन दिसत नाही. पण तुम्हाला असं वाटतं मोदींना समर्थन मला कुठेही दिसलेलं नाही, एक्सेप्ट मोदी भक्त जे आहेत ते आणि मोदी मीडियामधले लोक आहेत ते. मी वेगळा प्रश्न विचारते की मोदींचं समर्थन ही एक गोष्ट झाली, पण तुम्हाला असं दिसतं का की ठिकठिकाणी इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लोक देशासाठी काम करतायत, स्वतःचं काम नीट करतायत, समाजासाठी काहीतरी करतायत? अनेक संघटना आहेत चांगल्या, एनजीओज, त्या करतायत समाजासाठी काम. त्या संघटना करतायत. मोदींच्या सरकारचा काय संबंध आहे तो? अनेक संघटना चांगल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाची आहे, ते करतायत. स्त्रीमुक्ती संघटना आहे, विषमता निर्मूलन संघटना आहे, तुम्ही ज्या एडीआरचा उल्लेख केला विज्ञान संघटना आहे. बरोबर. मग त्याच्याच आधारावर भारत पुढे जाईल असं तुम्हाला वाटत नाही का? ते काम करतायतच, ते आता नाही करतायत.
ते गेले 50-60 काही तर 100 वर्ष करतायत समाज सुधारणा चळवळ ती चालूच आहे. ते मोदी असोत नाही तर नसोत, ती चालूच आहे. बरोबर. सर, आपण ऑपरेशन सिंदूर बद्दल बोललो, बिहारच्या SIR बद्दल बोललो. तुमच्या मते चित्र निराशाजनक आहे आणि ह्याला नेतृत्वच जबाबदार आहे असं सुद्धा तुम्ही म्हणताय. मी निराशाजनक शब्द वापरला नाही. बरं, ओके. ही वस्तुस्थिती आहे, एवढंच आहे. ठीक आहे, ही वस्तुस्थिती आहे पण निराशाजनक चित्र नाहीये असं केतकर सर म्हणतायत. आता एकूणच सरकारबद्दल जे केतकर सरांनी मतं मांडली किंवा तुमच्या आजूबाजूला जी वस्तुस्थिती दिसते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दलची मतं मांडायला विसरू नका. कमेंट करा आणि द पॉलिटिक्स हे आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.